देशभरात गाजत असलेल्या नीट यूजी 2026 पेपर फूट प्रकरणाचे पडसाद आता अकोल्यात उमटू लागले आहेत। आरसीसी म्हणजेच रेणुकाई कोचिंग क्लासेस चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यावर सीबीआयने कारवाई केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील आरसीसी शाखेविरोधात आंदोलन केले। तोष्णीवाल लेआउट येथील शाखेवर कारवाईची मागणी करत आंदोलकांनी एका शिक्षकाला ताब्यात घेऊन सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हजर केले। दरम्यान आरसीसी शाखा सील करावी, संस्थेच्या परवान्याची व आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करावी, तसेच तपास पूर्ण होईपर्यंत शाखेचे कामकाज थांबवावे अशी मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे हित लक्षात घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली। आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट यांनी केले। सिव्हिल लाईन पोलिसांनी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे। संचालक जे आहेत आरसीसीचे संचालक जे आहेत मोटेगावकर, त्यांच्या क्लासच्या संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी होत्या की त्यांनी जो क्लास सुरू केला होता तो क्लास बंद आहे आणि त्यांचा क्लास कुठे शिफ्ट झाला, त्याचे पैसे जे परत घ्यायचे त्याची माहिती नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जेव्हा त्या क्लासवर गेले तेव्हा असं आढळलं की मोटेगावकरच्या विरोधात देशातली सर्वात मोठी तपास संस्था जी आहे ती चौकशी करते आहे आणि त्याच्या बेनामी संपत्तीचा तपास घेतला जातोय। त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी किती पैसे गोळा केले त्याचा तपास केला जातोय। अशा वेळी अकोल्यातल्या क्लासेसनी त्याची सगळी संपत्ती जी आहे, जी चौकशीमध्ये पुढे आली पाहिजे, ती संपत्ती दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली। त्या बिल्डिंगचा कुठलाही माहिती तपास यंत्रणेला नाही। इथल्या सिव्हिल लाईन पोलिसांनी 2 नोटीस ज्या त्या क्लासला बजावल्या होत्या आणि तरी सुद्धा तो क्लास जो आहे कुठल्याही बोर्ड शिवाय, कुठल्याही माहिती शिवाय इथे अकोल्यात चालतो आहे आणि जे पालक जात आहेत त्यांना पैसे परत केले जात नाही। 21 तारखेला जी परीक्षा होणार आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही असं करतोय सांगतायत, मात्र मुख्य आरोपीला संरक्षण देण्यासाठी, त्याची संपत्ती लपवण्यासाठी त्यांनी हे सगळी प्रॉपर्टी शिफ्ट केली। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज जाऊन त्यातले जे प्रशासकीय कामकाज पाहणारे त्यांचे कर्मचारी होते त्याला पकडून इथे आणलं। पोलिसांना लेखी तक्रार दिली की मुख्य आरोपीची प्रॉपर्टी जी आहे ती तपास यंत्रणेपुढे येऊ नये म्हणून हे शिफ्ट करतायत। यांची चौकशी करून यांना सहआरोपी करा, पालकांचे पैसे जे आहेत ते तातडीने परत द्या यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली।